साला माऊली पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। सीझन चालू आहे वारीचा, चला तुम्हाला वारी दाखवतो। सोळा भक्तीचा विठू माऊलींच्या दारी नामघोष मुखी जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी। अ व्हेरी 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 प्लीजंट मॉर्निंग टू एव्हरीवन असेंबल्ड हियर। ॲक्च्युली भाऊ हे वारी आहे आमच्या गावातल्या सातपुडा कॉन्व्हेंट नामक शाळेची। ते चिमुकले वारकरी हे वारी सादर करून राहिले। चला पाहू पुढे आपण। भाऊ हे आपल्या जळगाव जामोद मधल्या सातपुडा कॉन्व्हेंट ऑफ स्कॉलर्सची वारी भक्तिमय वातावरण व्हायला आहे।
जळगाव जामोद शहरातला दुर्गा चौक आणि अठी पूजन होणार आहे पालखीचं. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचा इव्हेंट तो म्हणजे त्या पूजनानंतर रिंगण होते, जे माझी फेवरेट आहे, जरा भऱ्यानं होणार आहे ते. वैभव येऊ दे, येऊ दे. नाही 2 मिनिटं आधी एक क्लिप घ्यायला खरी गोष्ट आहे की नाही, जे तुकडोजी महाराज म्हणत, अरे कशाले गाव गाव फिरत, तू गावच तर आहे तीर्थ, आहे की नाही. या शेजारीनं वर्ण गेलं ग बया, आणि मला पंढरीला नेलं ग, मला पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग, पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं तर अशा प्रकारे आमच्या चिमुकल्या वारकऱ्यानं अठी भारूळ बी सादर केलं भाऊ, आहे की नाही. खरी खुरी वारी आणि भक्तिमय वातावरण, क्या बात आहे. आणि भाऊ आता आमचे वारकरी थकले बी, रिंगण बी झालं, भारूळ बी झालं, मग आता अठी आमच्या दुर्गा चौकात विसावा आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. अठी आहे भाऊ विसावा, जरा बरंच वारी पुढे कंटिन्यू होईल.
आणि असं नाही काही भाऊ की आम्ही ना ठरवलं आणि वारी काढली. हे माझ्यामागे पोलीसची गाडी आहे, पोलीसच्या परमिशननं त्याच्या अंडरच जातो आहे. बा हे दादा इथं आपल्याला गाईड करून राहिले, ट्रॅफिक कंट्रोल करून राहिले. म्हणजे सगळ्यांना म्हणजे कोणाला त्रासही नाही झाला पाहिजे आणि सगळ्यांनी या गोष्टीचा आस्वादही घेतला पाहिजे. वारी म्हणजे टाळ मृदुंगाचा हा गजर, अभंग, गायन, कीर्तन, प्रवचन, संतांची पालखी, हजारो दिंड्या, ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा यांचे पठण आणि आपल्या पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाची धडपड. बघ 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 आलं पंढरपूर. चंद्रभागातील दिसायला लागल्या, वारकऱ्यांच्या दिंड्या दिसायला लागल्या आणि विठ्ठलाची सावळी मूर्त दिसायला. मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. लई आवडते. आता मला सांग, आपल्या घराच्या अंगणात तुळस का असती? वास घ्यायला. अगं कारण ती सर्वात जास्त ऑक्सिजन देते आणि मोठमोठ्या आजारांवरती गुणकारी आहे. आणि म्हणून मी म्हणते, या शेजारी ना कुणी 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 त्यांना नाही पेली मी मंगलवारी. हे काही वारकरी दमलेले आहेत. झोप 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 बाळा झोप. ॲम्ब्युलन्सची व्यवस्था शाळेनं केली, हे एक नंबर केलं भाऊ. कारण की काही काही पोरं एवढं चालू शकत नाही, थकतात. हो, की काही काही आमचे पालक पाण्याची व्यवस्था करतात. धन्यवाद.
गोष्ट खरी आहे की या वारीत लय जणांना म्हणजे पाण्याची व्यवस्था, काही चॉकलेटची व्यवस्था लय जणांना करत आहे. चंद्रभागा काय घडू नाही आहे, घडू तुझं मन है मन. तू एक काम कर, नामस्मरणाने तुझा मन शुद्ध कर. आणि म्हणून माझी विनंती आहे, कुठल्याच नदी, चंद्रभागा काय कुठल्याच नदी निर्मल्य फेकू नका, आपल्या पोराबांना आंघोळ घालू नका आणि नदी स्वच्छ ठेवा. आणि म्हणून मी म्हणते आणि याचबरोबर हे आमच्या चिमुकल्यांच्या वारीची सांगता दरवर्षी राठी जिनिंग, तिथं आमचे मित्र असतात मनोज भाऊ राठी यांच्यातर्फे सर्व विद्यार्थ्यांना, वारकऱ्यांना आपल्या याची काय म्हणतात फराळाची व्यवस्था केलेली असते, केळ्यांची व्यवस्था केलेली असते. याचबरोबर या वारीची सांगता या राठी जिनिंग इथं होत असते दरवर्षी. तर मग अपेक्षा आहे भाऊ की ह्या आमच्या चिमुकल्याचा वारीचा ब्लॉगही तुम्हाला आवडला असेल तर काय करावं लागते, लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब, चॅनलचं नाव लक्षात ठेवायचं वराडी विशाल. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. कारण की ज्ञानेश्वर माऊलीनं म्हणेलच आहे, अवघे विश्वची माझे घर, है की नाही. चला माऊली.